नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. काल आमी एक व्हिडिओ रिलीज केल्लो जो आसलो जॉयंट मामलेदारान बोगस EWS सर्टिफिकेट दिवन नोकरी मेळयल्ल्याचो. त्या व्हिडिओक बऱ्या तरेचो प्रतिसाद मेळ्ळो. आता बऱ्या तरेचो प्रतिसाद इन द सेन्स समाजातल्या वेगवेगळ्या घटकां कडल्यान वेगवेगळ्या पद्धतीच्यो प्रतिक्रिया त्या व्हिडिओचेर आयल्यो. तातूंत खूब जाणांनी त्या व्हिडिओची तोखणाय केली. खूब जाणांनी तूं बरे विशय मांडटा अशें म्हटलें. खूब जाणांनी टिकाय केली की कितें चल्लां, कित्याक लोकांच्या पोटार तूं आड येता, अशा पद्धतीच्यो प्रतिक्रिया आयल्यो. प्रामुख्यान EWS सर्टिफिकेटी संबंधीत हो विशय असल्या कारणान आणि EWS सर्टिफिकेट ही जनरल कॅटेगरीक मेळटा आणि जनरल कॅटेगरी तुमकां सगळ्यांक खबर आसा. आयज रिजर्वेशनाच्या नांवान आयज नोकऱ्यो म्हणा नाजाल्यार शैक्षणीक संधी म्हणात, खुबशे रिजर्व कॅटेगरीक ह्या जाग्याचेर संधी मेळटात आणि जनरल कॅटेगरीचेर एक अन्यायाची भावना तयार जाल्ली आसा. आणि त्याच जनरल कॅटेगरी खातीर आता ही EWS सर्टिफिकेट इश्यू करपाचो एक नवो कायदो सरकारान तयार केल्ल्या कारणान कांय लोकांक ताचो आदार मेळटा. ताचेरूय तूं कित्याक आड येता, अशाय पद्धतीच्यो वेगवेगळ्यो प्रतिक्रिया ह्या व्हिडिओच्या उपरांत आमकां आयकपाक मेळ्ळ्यो. आणि त्या उपरांत कांय जाणकारांनी वेगवेगळे विशय ह्या व्हिडिओच्या संदर्भात आमच्या कडेन मांडले. कायद्याचे विशय, सरकारी प्रक्रियेचे विशय, सिस्टमीचे विशय आणि तातूंतल्यान खुबश्यो गजाली ह्या व्हिडिओच्या निमतान म्हाका कळपाक शकल्यो आणि ते तुमच्या मेरेन पावप हें व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ह्यो सगळ्यो गजाली जाणा जावन घेवप हे खूब महत्वाचें आसा आणि त्या खातीर कांय प्रमाणात हो व्हिडिओ लॉंग जातलो. म्हणून माझी विनंती आसा सगळ्यां कडेन की तुमी हो व्हिडिओ पळोवचो, आयकचो आणि हो विशय समजून घेवपाचो प्रयत्न करचो. खंयचोय पत्रकार हो केन्नाच एक्सपर्ट नसता. पत्रकार हे एक माध्यम. वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या लोकां कडेन संवाद साधून वेगवेगळे विशय लोकां मुखार दवरप हें पत्रकाराचें काम. कांय प्रमाणात पत्रकारांक त्या विशयाशी संबंधित अभ्यास करचो पडटा. म्हणून अभ्यास केलो म्हणून तो पत्रकार तज्ञ जावपाक शकना. आता कायद्याचो तज्ञ हो वकील आसतलो, इंजिनियरिंगाचो तज्ञ इंजिनियर आसतलो, आर्किटेक्टाचो तज्ञ आर्किटेक्ट आसतलो. म्हणून पत्रकार हो दोतोर, आर्किटेक्ट, इंजिनियर हे सगळे जावपाक शकना. सदांच म्हाका उगडास येता तो म्हटल्यार आमचे आदले मुख्यमंत्री आणि आदले केंद्रीय संरक्षण मंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर. तांणी एक फावट जेन्ना पत्रकार परिशदे भितर जेन्ना व्हडल्या व्हडल्या विशयाचेर जेन्ना तांकां प्रश्न करतात तेन्ना एक दीस तिडकून मनोहर पर्रीकर म्हणटाले की तुमच्या पत्रकाराचें एड्युकेशन कितें, तुमी सगळ्याच विशयाचे एक्सपर्ट जाल्यात काय कितें, अशें तांणी रागान एक दीस म्हटलें. आणि त्या फावटी मागीर त्या रागाचेर पत्रकार संघटनेन निशेध नोंदयलो, तांणी माफी मागली, सगळें बरोबर. पूण पर्रीकर हे IITन आणि एक सामान्य 10वी-12वी ग्रॅज्युएट जाल्लो पत्रकार तांकां जेन्ना वेगवेगळ्या विशयाचेर प्रश्न करता तेन्ना तांकां एक दीस ती तिडक आयली. पूण मागीर तांच्या लक्षांत येयलें की ना, तशें ना, पत्रकाराचें एड्युकेशन म्हत्वाचें ना. पत्रकाराचें काम प्रश्न विचारपाचें, उत्तरां दिवपाचें काम ही वेगवेगळ्या तज्ञांनी, वेगवेगळ्या सिस्टमीन आसलेल्या मनशांनी, सत्ताधारी मनशांनी ही सगळी उत्तरां दिवची पडटात. प्रश्न विचारपाचें काम हे पत्रकाराचें. त्या प्रश्नाक सामान्य मनशाचो सुद्धा प्रश्न जर आसत जाल्यार त्या प्रश्नाक उत्तर दिवप हें काम ह्या सिस्टमीचें. आणि त्या खातीर पत्रकार हो एक्सपर्ट नसता आणि त्या खातीर पत्रकार फक्त आपल्या पद्धतीन वेगवेगळ्या घटकां कडेन उलोवन हो विशय मांडटा. तशाच पद्धतीन कालचो जो विशय आसलो EWS म्हटल्यार इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ह्या सर्टिफिकेटीचो बोगस पद्धतीन ही सर्टिफिकेट फावो करून जॉयंट मामलेदार म्हणून ह्या पदाचेर जे उमेदवार जे बसल्यात, देवनान प्रभाकर प्रभू, त्या संदर्भात एक कंप्लेंट विजिलन्स डिपार्टमेंटा कडेन फायल जाल्या. विशांत कामत ह्या मनशान ही कंप्लेंट केल्या आणि त्या कंप्लेनीच्या संदर्भातलो हो कालचो व्हिडिओ. आता त्या कालच्या व्हिडिओ उपरांत खुबशे विशय हे आता मुखार आयले आणि तातूंत प्रामुख्यान EWS हो विशय समजून घेवप हो खूपच इम्पॉर्टंट थारलो. आता एक गजाल म्हटल्यार ती EWS म्हटल्यार इकॉनॉमिकली विकर सेक्शन. जनरल कॅटेगरी, ज्या जनरल कॅटेगरीक रिजर्वेशन मेळना त्या कॅटेगरीतल्या लोकांक ह्या EWS सर्टिफिकेटी अंडर EWS अंडर तांकां नोकरेन आणि शिक्षणान तांकां रिजर्वेशन मेळटा 10%.
ह्या संदर्भात केंद्र सरकारान हो निर्णय घेतलो आणि लागू केलो. गोंया सरकारानूय हो निर्णय आपणायलो आणि गोंयान ह्या संदर्भातलो ऑफिस मेमोरंडम हो 21 जून 2019 ह्या दिसा हो ऑफिस मेमोरंडम येयलो आणि 2019 सावन हो EWS ही क्रायटेरिया आमकां लागू जाली. आता EWS क्रायटेरिया अंडर कोणाक हेचो लाभ मेळटा हे पयलीं आमी समजून घेवप खूब गरजेचें. एक गैरसमज अशा पद्दतीन जनरल कॅटेगरीचो जाला की तुमकां जर मेळना हेर रिजर्वेशना खातीर तुमकां नोकरेन खंय तरी संदी मेळना नाजाल्यार शिक्षणाच्या मळार तुमकां एडमिशन मेळना जाल्यार EWS सर्टिफिकेट घेवप. खुबशा जनरल कॅटेगरींतल्या लोकांक EWSचे फूल फॉर्मूय खबर ना. तांकां एक अशी तांच्या भितर एक मेसेज गेला की EWS म्हणून कितें तरी आहा ती तूं सर्टिफिकेट मेळशीत तुका रोखडेच मेळटा. आणि कांय सरकारी खात्या भितरूय ह्या जनरल कॅटेगरींतल्या लोकांक अशा पद्दतीन सांगले वयता की तूं EWS सर्टिफिकेट हाड रे तुजें काम जालें. आणि मागीर हे जनरल कॅटेगरींतले लोक हे मागीर EWS सर्टिफिकेटी मेळोवपा खातीर धांवपळ करतात. एक म्हटल्यार ही EWS सर्टिफिकेट फावो करप ही खूब कटकटीची गजाल जाल्ली आसा आणि टोटली पॉलिटिशियनांनी ह्या सिस्टमीचेर एक कंट्रोल दवरला. म्हटल्यार जो कायद्या प्रमाणे ही सर्टिफिकेट मेळपाक जाय ती तशा पद्दतीन मेळना. त्या पॉलिटिशियनाच्या फावरान जेका ती दिवंक जाय कारण ताका खबर आहा की ह्या सर्टिफिकेटीचो फायदो ताका जातलो सो तो ठरयतलो त्या मनशाक ती सर्टिफिकेट मेळटा. नाजाल्यार मामलेदार ऑफिसांनी EWS सर्टिफिकेटी खातीर एप्लिकेशन करूनय बीन ते EWS सर्टिफिकेटी मेळना अश्यो कितल्योश्योच कागाळी ह्यो मुखार आयल्ल्यो आसात. तर आमी EWS सर्टिफिकेट ह्याची पहिली प्रोसेस समजून घेवया आणि हो प्रोसेस समजून घेवप खूब गरजेचें कारण ह्या देवानंद प्रभूच्या केसी उपरांत ह्या EWS सर्टिफिकेटीचो प्रोसेस समजून घेवप हो आता खूब इम्पॉर्टंट ठरला. आता EWS सर्टिफिकेटी खातीर क्रायटेरिया ऑफ इन्कम एसेट्स अशा पद्दतीन सरकारान नोटिफायड केल्ली आसा आणि ही क्रायटेरिया कितें तर इन्कम नॉट अबाव 8 lakhs म्हटल्यार त्या मनशाचो आणि त्या मनशाच्या फॅमिलीचो वर्सुकी एन्युअल इन्कम हो 8 लाखा वयर आसपाक जायना. म्हणटकूच इन्कम क्रायटेरियन खुबशे जे जनरल कॅटेगरींतले लोक जे आसात ते ह्या EWSन बसपाक शकता. पूण फुडले क्रायटेरिया पळयात. फुडली क्रायटेरिया एग्रीकल्चरल लँड नॉट अबाव 5 acres. मागीर 1000 स्क्वेअर फीट रेजिडेन्शियल हाऊस त्याचे 1000 स्क्वेअर फिटा वयर आसपाक जायना. 1000 स्क्वेअर फीट म्हणजे आमी स्क्वेअर मिटरान जर कन्सिडर करत जाल्यार 92.903 स्क्वेअर मिटर्स. त्याच्या वयर त्याच्या व्हडलें ताचें घर आसपाक जायना ताच्या फॅमिलीचें घर आसपाक जायना. मागीर रेजिडेन्शियल प्लॉट इन म्युनिसिपल एरिया 100 स्क्वेअर यार्ड्स म्हटल्यार 83.6127 स्क्वेअर मिटर्स हाच्या वयर ताचो रेजिडेन्शियल प्लॉट म्युनिसिपल एरियान आसपाक जायना. मागीर रेजिडेन्शियल प्लॉट इन पंचायत एरिया 200 स्क्वेअर यार्ड्स म्हटल्यार 167.2254 स्क्वेअर मिटर्स पंचायती भितर ताचो प्लॉट आसपाक जायना. आणि फॅमिली प्रॉपर्टी अशा पद्दतीन हो सगळो विशय आसा. आता हातून आमी 1 to 1 सगळे समजून घेवपाचो प्रयत्न करया. पहिली गजाल म्हटल्यार फॅमिली ह्या क्रायटेरिया भितर कोण कोण येतात तर फॅमिली ह्या क्रायटेरिया भितर त्या कॅन्डिडेटाचो आवय बापूय येता आणि ताचे सिबलिंग्स येता बिलो एज ऑफ 18 अँड ऑल्सो स्पाउस अँड चिल्ड्रन्स बिलो एज 18. आता पेरंट्स म्हटल्यार आवय बापूय आजो आजी न्हू हे आमी पयली समजून घेवंक जाय. पहिली गजाल. दुसरी गजाल सिबलिंग्स बिलो एज ऑफ 18 म्हटल्यार ताचो भाव भयण जी 18 वर्सां सकयल आसा तांचो इन्कम हांगासर कन्सिडर जाता. 18 years क्रॉस जाल्या उपरांत ती त्या कॅन्डिडेटाच्या EWS सर्टिफिकेट क्रायटेरियन बसना. तीच गजाल बायलेक आणि ताच्या भुरग्यांकूय लागू जाता. आता पहिली गजाल म्हटल्यार देवानंद प्रभाकर प्रभू ह्या मनशाच्या बोगस EWS सर्टिफिकेटी भितर एक मुद्दो जो कंप्लेनंट विशांत कामत हांणी प्रामुख्यान मांडला तो म्हटल्यार तलाठीन नेगेटिव्ह रिपोर्ट दिल्लो आणि त्या नेगेटिव्ह रिपोर्ट दिवनूय बीन मामलेदार राजेश साकळकर हांणी ताका EWS सर्टिफिकेट इश्यू केली. आता तलाठीचो जो रिपोर्ट नेगेटिव्ह रिपोर्ट आसा तो रिपोर्ट तांणी जो अटॅच केला तो रिपोर्टान कितें म्हणटा तर त्या रिपोर्टान तलाठीन
ताचो एन्युअल इन्कम 1,12,000 रुपया दाखयला, 1,20,000 रुपया दाखयला. 1,20,000 ताचो इन्कम दाखयला. मागीर तलाटीन सगळी नांवां त्याच्या फॅमिली मेंबर्साची बरयला. त्याच्या बापायचें नांव बरयला, ताची एज आसा. मागीर आवयचें नांव, ताची एज. भावाचें नांव, ताची एज. अशा पद्दतीन तांणी तें मेन्शन केल्लें आसा. आतां ताचो भाव जो प्रायवेट कंपनीन कामाक वयता, त्या भावाचो इन्कम तांणी डिक्लेअर करूंक ना. फेल्ड टू प्रोड्यूस सॅलरी सर्टिफिकेट अशें म्हटलां तांणी. आनी ऑन बेजीस ऑफ दीस की भावाचो इन्कम स्पश्ट न जाल्ल्या कारणान तलाटीन ताका नेगेटिव्ह रिपोर्ट दिलो. आतां पयले सुवातेर ताचो भाव एबव 18 एज आसा. सो तो एबव 18 एज असल्या कारणान ताचो इन्कम हो ह्या देवानंद प्रभूच्या EWS सर्टिफिकेटी भितर ताचो इन्कम कन्सिडर जायना. हाचोच अर्थ तलाठी हो ह्या EWS सर्टिफिकेटीच्या क्रायटेरियाच्या संदर्भात अज्ञात आसा. आता कालच्या व्हिडिओन आमी तलाटीची तोखणाय केला. आमचो इश्ट आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट स्वप्नेश शेर्लेकर हाणीनूय ह्या संदर्भात एक व्हिडिओ काढला आणि तांणी ह्या तलाटीची तोखणाय केला की अशे प्रामाणीक तलाठी आमकां जाय म्हणून. पुणून हांगासर ह्या केसी भितर जेन्ना आतां वेगवेगळ्या लोकां कडल्यान जेन्ना रिस्पॉन्सीस, प्रतिक्रिया आणि कांय गजाली जेन्ना आमच्या कानार पडल्यो, तातूंत तांचें म्हणणें आसा की तलाटीकूच खबर ना ही EWS सर्टिफिकेट कितें आनी ताका कितें क्रायटेरिया. तलाटीन जो त्याच्या भावाच्या इन्कमाचो विशय मेन्शन केला, ताचो भाव एबव 18 एज असल्या कारणान ताचो इन्कम हो त्याच्या EWS सर्टिफिकेटीन रिफ्लेक्ट जावपाक शकना. म्हटल्यार तलाटीचो नेगेटिव्ह जो रिमार्क आसा तो त्या इन्कम क्रायटेरियाच्या भायर पडटा. दुसरी गजाल, तलाटीन त्याच्या एसेट्साच्या संदर्भात चौकशी करपाची गरज असली, तो कांयच विशय तलाट्यान केल्लो ना. हो एकूच पॉयंट धरलो तलाट्यान आनी ताका नेगेटिव्ह सर्टिफिकेट दिली. हो एक विशय जालो. दुसरो विशय, तलाटीन जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टा भितर त्याच्या बापायचें नाव आणि एज आणि ओल्ड एज म्हणून ताणें मेन्शन केल्ली. एक गजाल म्हटल्यार देवानंद प्रभाकर प्रभू जो आसा ताचो बापूय ऑलरेडी 2020 ह्या वर्सा ताचो बापायक मरण आयिल्लें आसा. आणि ताचो बापूय ना हे तलाट्याच्या रिपोर्टान ना. तांणी ताचो बापूय ताची एज आनी ओल्ड एज म्हटला. एक्चुअली थंय लेट प्रभाकर प्रभू अशें मेन्शन जावपाक आसलें. म्हटल्यार तलाट्याक ताचो बापूय जितो आसा काय ना हेवूय खबर ना काय कितें, असो हो दुसरो प्रश्न, दुसरो पॉयंट हो लोकांनी पॉयंट आउट केल्लो आसा. आतां आमी सकयल्या क्रायटेरियाचेर येवया. इकॉनॉमिकली विकर सेक्शन हाच्या भितर दुसरी क्रायटेरिया आसा ती म्हटल्यार 5 एकर जमनीच्या वयर एग्रीकल्चरल जमीन आसपाक जायना. आता गोंया भितर एग्रीकल्चर जमीन जर आमी पळयत जाल्यार खूप कमी लोकांकडे डायरेक्ट ओनरशिप एग्रीकल्चरल लँडाची आसा. मॅक्झिमम लोक एग्रीकल्चरल लँड आसा पूण तांच्याकडे मालकी ना. आता 5 एकर म्हटल्या उपरांत स्क्वेअर मिटरान जर आमी ताचो हिशोब केलो जाल्यार 20,234 स्क्वेअर मिटर्स म्हटल्यार 5 एकर्स जाली. आता गोंया भितर एग्रीकल्चरल लँड कसले आसात? एक म्हटल्यार पॅडी फील्ड. पॅडी फील्ड हे प्रॉमिनंटली टेनंटेड लँड, कम्युनिदाद लँड. ताची ओनरशिप ही खूप कमी लोकांकडे आसा आणि त्या खातीर टेनंटेड लँड आणि कम्युनिदाद लँड कॅन बी कन्सिडर एज द एप्लिकंट्स फॅमिली लँड फॉर 5 एकर. हो पयलो विशय जालो. दुसरी आमी एग्रीकल्चरल लँड जर धरली जाल्यार तातूंत आलवाराचो आस्पाव जाता. आलवारा म्हटल्या उपरांत तो लीज, आलवाराच्या ओनरशिपीचो विशय तुमकां सगळ्यांक खबर आसा. पुणून ही आलवारा जमीन त्या मनशाची, त्या एप्लिकंटाच्या 5 एकर एग्रीकल्चरल जमनी भितर ही जमीन कन्सिडर करची काय कितें, हो दुसरो प्रश्न आसा. आणि सगळ्यात महत्वाचो प्रश्न तो म्हटल्यार ह्या EWS क्रायटेरिया अंडर एखाद्या एप्लिकंटाचे जर आमकां एसेट तपासपाचे जाले जाल्यार मागीर तलाठी ते एसेट कशें तपासता जाल्यार तलाठी 1/14 उतारे चेक करता. आता 1/14 उतारो हो ओनरशिप डॉक्युमेंट न्हू, हे कायद्यान स्पश्ट आसा. मागीर त्या 1/14 उताऱ्याचेर अवलंबून रावन, निंबून रावन तलाठी ताचो एसेट रिपोर्ट तयार करपाक शकता काय कितें, हो महत्वाचो प्रश्न आसा. म्हटल्यार हाचेर कितें तरी स्पश्टीकरण जावपाक जाय. जर हाचेर स्पश्टीकरण ना जाल्यार ताचो व्हडा प्रमाणान, प्रचंड प्रमाणान ताचो परिणाम
हो ह्या जनरल कॅटेगरीचेर ह्या EWS सर्टिफिकेटाच्या बाबतीत जावपाक शकता आणि पात्र लोकांक हो लाव हो चुकपाक शकता. आता आमी फुडें या 1000 स्क्वेअर फीट हाऊस रेजिडेन्शियल हाऊस म्हणटा तो त्याच्या वयर आसपाक जायना म्हटल्यार 92.903 स्क्वेअर मिटर्स. आता रेजिडेन्शियल घर असता. आता ते रेजिडेन्शियल घर कोणाचे ते त्याच्या बापायच्या मालकीचे जर बापायच्याच मालकीचे जर आसात जाल्यार ते ह्या इकॉनॉमिकली विकर सेक्शनान कन्सिडर जाता. पूण ते घर एन्सेस्ट्रल जर आसा जाल्यार बापूय बापायचे भाव काका चुलतो हे सगळे लोक येतात. मागीर ह्या सगळ्या लोकांच्या मालकीचो हो विषय असलेले घर हे त्या कॅन्डिडेटाचे इकॉनॉमिकली विकर सेक्शना भितर धरप काय कितें हो आणि एक महत्वाचो मुद्दो रेजिडेन्शियल प्लॉट इन म्युनिसिपल एरिया. आता म्युनिसिपल एरियान रेजिडेन्शियल प्लॉट खूप अभावान मनशाचो आसपाक शकता, फ्लॅट आसपाक शकता. आता फ्लॅट आणि म्युनिसिपल एरियान जर ताचो प्लॉट आसत जाल्यार तो इकॉनॉमिकली विकर सेक्शनान येवपाकूच शकना म्हणटकूच तो विशयूच आमी सोडून दिवया. मागीर पंचायत वाठारा भितर 200 स्क्वेअर यार्ड्स म्हटल्यार ऑलमोस्ट 167.2254 आता पंचायत वाठारा भितर आसपाक शकता. पूण त्या जमनीची पुराय मालकी ही त्या कॅन्डिडेटाच्या बापायच्या नावार नाजाल्यार त्या कॅन्डिडेटाच्या नावार आसा काय कितें हो कन्सिडर करप खूप गरजेचें. कारण आमकां सगळ्यांक खबर आसा गोंयान जमनीचे वेगवेगळे विशय आसात. ते विशय कशे तर जमनीचे विशय आसात आल्वारा लँड्स, जमनीचे विशय आसात मुणकारियल लँड. आता मुणकारियल लँडा भितर 200 स्क्वेअर मिटर जमीन पंचायत वाठारान अंडर मुणकारियल मेळटा. मागीर त्या मुणकारान जर ती मुणकारियल कायद्या सकयल जर ती 200 स्क्वेअर मिटर जमीन घेतल्या जाल्यार तो मनीस इकॉनॉमिकली विकर आसपाक शकना काय कितें. म्हटल्यार केंद्र सरकार कायदे तयार करता, क्रायटेरिया ठरयता आणि आमचो सरकार दोळे धापून ते क्रायटेरिया फॉलो करता. बाबा आमच्या गोंयची परिस्थिती कितें, गोंयच्या लँड होल्डिंगाच्या बाबतींतले परिस्थिती कितें. मागीर ह्यो सगळ्यो गजाली जर ह्या अशा पद्दतीन इकॉनॉमिकली विकर सेक्शनाक जर आमकां दिवपाक जाय जाल्यार तातूंत क्लॅरिटी येवप ही खूप गरजेची. ह्या भितर कांयच क्लॅरिटी ना. म्हटल्यार तलाठ्याक दिसता ताका ही सर्टिफिकेट मेळटली, कोणाक तरी मंत्री आमदाराक दिसता ताकाय सर्टिफिकेट मेळटली आणि जो खरोच इकॉनॉमिकली विकर सेक्शन आसा आणि तो मनीस त्या संबंधित पदा खातीर पात्र आसा जाल्यार त्या मनशाक हो लाभ मेळपाक शकना. कारण ताच्या खातीर फावर मारपी कोण ना. म्हटल्यार ही सिस्टम इकॉनॉमिकली विकर सेक्शन ही फेवरेटिझमीचा वाटेन वचपी सिस्टम जाल्या आणि ताच्या खातीर हे पॉलिटिशियन जे आसात ते थारायतात कोणाक ही सर्टिफिकेट दिवची आणि कोणाक त्या सर्टिफिकेटीचो लाव मेळोवन दिवचो म्हणून. आणि लास्ट म्हणटात ती फॅमिली प्रॉपर्टी. फॅमिली प्रॉपर्टी म्हटल्या उपरांत ताचो बापूय ताचे पेरंट्स आणि ताचे सिबलिंग्स पुणून अंडर एज ऑफ 18 वर्सां पुराय जाल्या उपरांत त्या मनशाचो इन्कम क्रायटेरिया नाजाल्यार त्या मनशाची प्रॉपर्टी क्रायटेरिया ही हांगासर कन्सिडर जावपाक शकना. आणि त्या खातीर हो EWS ह्या विशयाचो व्हडा प्रमाणान ही केस जरी देवानंद प्रभाकर प्रभूची एकट्याची जरी असली जाल्यार म्हाका दिसता देवानंद प्रभाकर प्रभूच्या बाबतीत जो प्रकार घडला तो आता जेन्ना पब्लीक प्लॅटफॉर्माचेर आयलो तेन्ना दर एकलो आता EWS सर्टिफिकेटाचो फायदो कोणी कोणी घेतला त्या संदर्भात RTI फायल करपाक सुरू जातलो आणि तातूंतल्यान घोळ तयार जातलो. कारण ही क्रायटेरियाच अशी अनिश्चित अशा पद्दतीची आसा, क्लियर ना आणि त्या खातीर प्रत्येक माणूस जेनी ह्या क्रायटेरिया अंडर नोकरी मेळयल्या जाल्यार ऍडमिशन मेळयला तो फसपाक शकता आणि सरकारान हाची गंभीर दखल ही घेवचीच पडटली. कारण खरें म्हटल्यार हे विशय विधानसभे भितर चर्चेक येवपाक जाय. ह्या इकॉनॉमिकली विकर सेक्शन क्रायटेरियाच्या बाबतीत सरकारान एक स्पेशल SOP तयार करचो पडटलो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरा सकयल व्यवस्थित पद्दतीन हे सगळे इन्कम आणि एसेट क्रायटेरिया त्याचो फायनल जातलो आणि व्यवस्थित पद्दतीन ताका ती सर्टिफिकेट मेळटली. आणि एक महत्वाचो विशय या प्रकरणान आमच्या एका इश्टान आमच्या नदरेक हाडून दिलो. ताचें अशें म्हणणें आसा की ही EWS सर्टिफिकेट जी आसा ती मामलेदार पयलीं सगळे क्रायटेरिया त्याचो फॉलो आसा काय ना असो एक रिपोर्ट तयार करता आणि तो रिपोर्ट मामलेदाराक दिता आणि मागीर मामलेदार बेज ऑन दॅट रिपोर्ट ती सर्टिफिकेट इश्यू करता. मागीर काय वेळार त्या संबंधित कॅन्डिडेटा कडल्यान तशा संदर्भातले एफिडेविट
नाजाल्यार तशा संदर्भातलें डिक्लेरेशन हे स्वेरींग करून घेतलें वयता आनी बेज ऑन दॅट डिक्लेरेशन एफिडेविट मामलेदार ती सर्टिफिकेट इश्यू करता. आता पयलो प्रश्न, तलाठीच्या रिपोर्टाच्या बेसिसाचेर मामलेदारान सर्टिफिकेट इश्यू करप हे कितपत योग्य? तलाठीचे समज कितें आनी मामलेदाराची समज कितें? म्हटल्यार तलाठी हेतून राजा जाता. तलाट्याक जर दिसलें अमक्याक दिवपाचेंच ना, तो नेगेटिव्ह रिपोर्ट दितलो. आनी तलाट्याक जर दिसलें हेका मातशें दिवया आनी तेका मातसो मदत करया गेल्यार तलाठी ताका पॉझिटिव्ह दितलो आनी त्या सर्टिफिकेटीचेर मामलेदारान ती सर्टिफिकेट इश्यू करप काय कितें? हो म्हत्वाचो प्रश्न. दुसरी गजाल, तलाट्याचो रिपोर्ट मामलेदारा कडेन येयल्या उपरांत तो जर रिपोर्ट मामलेदार जर चॅक करपाक गेलो जाल्यार ती EWS सर्टिफिकेट 8 दीस न्हू म्हयनोभरूय दिवपाक मेळची ना. पुणून जेन्ना टायम बाउंड सर्विसीस असतात त्या टायम बाउंड सर्विसीसान त्या ठरावीक टायमा भितर ती सर्टिफिकेट दिवप गरजेची असता. सो मामलेदार हॅज टू रिलाय totally on information given by Talati or information given by particular candidate under affidavit or declaration. आता ते डिक्लेरेशन आणि एफिडेविटान जर खोटी माहिती आसा आणि मागीर कोणी तरी ती उजेडाक जर हाडली जाल्यार मागीर ताका तो एप्लिकंट जबाबदार ठरता. आणि ह्या संदर्भान देवानंद प्रभाकर प्रभूच्या केसी भितर तलाटीन जो रिपोर्ट दिला त्या क्रायटेरिया भितर ताणी भावाच्या इन्कमाचे कारण सांगून ताका नेगेटिव्ह रिपोर्ट दिला. तो भावाचो इन्कम त्याच्या त्या क्रायटेरियाक कन्सिडर जायना म्हणटकूच तलाटीचो तो नेगेटिव्ह रिमार्क जो आसा तो नल अँड वॉइड ठरता. ही एक गजाल. दुसरी गजाल, एसेट्साच्या बाबतीत कंप्लेनंटान जी माहिती दिल्या की देवानंद प्रभाकर प्रभू हाच्या फॅमिलीच्या नावार ज्यो प्रॉपर्टी आसात ताचे घर आसा आणि प्लस त्यांनी कम्युनिदादी कडल्यान लँड परचेस केलेली आसा तो विषय आसा. ह्या सगळ्या विशयाचेर जर ताणी दिल्लेल्या डिक्लेरेशनान ना जाल्यार एफिडेविटान जर त्यांनी खोटी माहिती दिल्या जाल्यार त्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन जावन ताचेर कारवाई जावची पडटली. पुणून ते बेज ऑन हीज डिक्लेरेशन अँड हीज एफिडेविट आणि त्या खातीर त्या इश्युईंग ऑथॉरिटी जो मामलेदार आसा त्या मामलेदाराक रिस्पॉन्सिबल धरपाक जाता काय कितें हो प्रश्न आसा. म्हणटकूच हांगासर जो इश्युईंग ऑथॉरिटी मामलेदार आसा राजेश साकळकर ताका हांगा बेनिफिट ऑफ डाउट मेळपाक शकता. हो एक विषय खूप जाणांनी आमकां फोन करून ह्या विशयाचेर चर्चा करताना सांगलो. तर एफिडेविट आणि डिक्लेरेशन स्टॅम्प पेपराचेर देवानंद प्रभाकर प्रभू हांणी दिल्लें आसा. आता प्रॉपर्टीच्या संदर्भात जर उलोवचें जालें जाल्यार आमकां सगळ्यांक खबर आसा आमच्या गोंया भितर 1N14 फॉर्म होच पयलो फर्स्ट डॉक्युमेंट ऑफ युअर प्रॉपर्टी होल्डिंग. इट इज नॉट ओनरशिप डॉक्युमेंट पूण तुजी जमीन आसा काय ना हे दाखोवपा खातीर पयलो 1N14 तुमकां हाडचो पडटा. आता आमचे 1N14 जे आसात ते बेसिकली एक तर बापायच्या नावार नाजाल्यार आज्या पणजाच्या नावार आसात. असा ह्या इकॉनॉमिकली विकर सेक्शना भितर एप्लिकंट एंड हिज पेरंट्स येतात म्हटल्यार आवय बापूय येता. हांगासर आजो येना. आता आजोच्या नावाचेर जर प्रॉपर्टी आसा जाल्यार ती इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट रिफ्लेक्ट जावंक जाय काय नाका? तर ती कशी जातली? कारण आज्याचे भाव आसतले, आज्याचे चुलते आसतले, तातूंत त्या आज्याच्या एका त्या आज्याचो हो एक पूत म्हणटकूच त्या प्रॉपर्टीक मल्टिपल ओनरशीप आसतली. ती सगळी ओनरशीप जर डिवायड करत जाल्यार मागीर त्या मनशाच्या नावार जो शेअर येता तो शेअर हांगासर कन्सिडर जावपाक जाय. तो शेअर कन्सिडर न जाता अनडिवायडेड शेअर जर आमी इकॉनॉमिकली विकर सेक्शनाक जर लागू करचो जालो जाल्यार गोंयान म्हाका दिसता जनरल कॅटेगरी भितरलो कोणूच मनीस हो इकॉनॉमिकली विकर सेक्शनाक पात्र ठरपाक शकना. हाचो अर्थ त्याच्या कडेन काय ना, ताच्या कडेन शेत जमीन आसा. आता एग्रीकल्चरल लँड म्हटल्या उपरांत ती एग्रीकल्चरल लँड कल्टिवेबल आसा काय कितें? त्या एग्रीकल्चरल लँडासून ताका उत्पन्न मेळटा काय कितें? समजा ती एग्रीकल्चरल लँड खंय नो डेव्हलपमेंट झोन आसत नाजाल्यार आनीक कसली तरी जमीन आसत, रिजनल प्लॅनान त्या जमनीचो स्पेसिफिकेशन कितें आसा हे सगळ्यो गजाली हांगासर इम्पॉर्टंट आसा. कारण इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हटल्यार कितें की त्या जमनीचो ताका उत्पन्नाच्या बाबतीत कितें फायदो मेळटा काय कितें
ताका तातूंतल्यान उत्पन्न मेळटा काय कितें? आयज लोकांच्या नांवार कितक्योश्यो जमनी आसा, पूण 2 टायमाचें जेवण आयज जर हें करतलो, सोय करतलो जाल्यार ताचे कडेन परिस्थिती ना. ही आयज गोंयकारांची परिस्थिती आसा. म्हणटकूच ह्यो सगळ्यो गजाली ह्या इकॉनॉमिकली वीकर सेक्शनाच्या ह्या सगळ्या गजाली भितर ह्या सगळ्या विशयांचो आस्पाव जावपाक जाय. तो जर जायना जाल्यार हो म्हणटात तो एक व्हडलो मेजर अन्याय जातलो त्या लोकांचेर. आणि त्या खातीर ह्या सगळ्या क्रायटेरियांचेर सखोलपणान डिस्कशन जावपाक जाय, तातूंत क्लियरिटी येवपाक जाय, तातूंत एसओपी येवपाक जाय. आणि जो तलाठी ती क्रायटेरिया फॉलो करतलो त्यांनी पॉइंट वायज ती सगळी एसओपी फॉलो करून मागीर ती सर्टिफिकेट इश्यू जावपाक जाय. नाजाल्यार आमच्या सगळ्या लोकांचेर तो अन्याय जातलो. आता तुमकां एक बेस्ट एग्जाम्पल ह्या सगळ्या गजाली भितर जर दिवचें जालें जाल्यार मोपा विमानतळा खातीर जी जमीन एक्वायर जाली ती मेजरली जमीन ही जनरल कॅटेगरींतल्या लोकांची जाली. म्हटल्यार बेजिकली प्रॉमिनंटली मराठा कम्युनिटी फ्रॉम पेडणे तालुका. आता मराठा कम्युनिटी ही जनरल कॅटेगरी भितर येता. एज पर लँड एक्विजिशन ज्या लोकांच्या आजा पणजांचे जाणट्यांचे नांव जे 1 and 14 असलें त्या सगळ्या लोकांक नोटिश्यो गेल्यो आणि नोटिश्यो गेल्या उपरांत तांकां कॉम्पेन्सेशनूय एप्रूव जालें. 70% कॉम्पेन्सेशन अजून लोकांक मेळोंक ना. कित्याक मेळोंक ना? तर दे फेल टू प्रूव देअर ओनरशिप रायट्स, देअर शेअर इन टू दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी. आता ह्या 70% लोकांक समजा जर इकॉनॉमिकली वीकर सेक्शना अंडर जर सर्टिफिकेटी घेवच्यो जाल्यो जाल्यार ते 70% लोकूय ह्या इकॉनॉमिकली वीकर सेक्शनाक अपात्र ठरतले. कारण त्यांच्या नावार जमीन आसा 1/14 उताराचेर. सो 1/14 उताराचेर त्यांच्या नावार जमीन आसा, त्या खातीर तलाठी म्हणटलो त्यांची जमीन आसा म्हणून. पूण ती जमीन आसून उपयोग कितें? तर त्या जमिनीचो 1 पैसो सुद्धा तांकां कॉम्पेन्सेशन मेळपाक शकोंक ना. ही आयज सगळी भानगड आसा गोंयांत. मागीर इकॉनॉमिकली वीकर सेक्शना खातीर आमी अशें केलें, तांच्या खातीर आमी तशें केलें, अश्यो बातां जी मारता हें सरकार, त्या सरकारान हाचेर डिबेट डिस्कशन करपाक जाय, हातूंत क्लॅरिटी हाडून दिवपाक जाय. गोंयच्या जमनीच्या संदर्भात जे विशय आसात ते सगळे विशय ह्या सगळ्या संदर्भात रिफ्लेक्ट जातात. आणि मागीर तुम्ही सांगतले त्या मनशाक ही सर्टिफिकेट मेळटली आणि तुम्ही सांगतले त्या मनशाक ही सर्टिफिकेट मेळ्ळ्या उपरांत नोकरी मेळटली. अशा पद्दतीन जर हो कारभार चलता जाल्यार तो निव्वळ चुकीचो कारभार आसा. आणि ह्या कारभारा भितर सुदारणा जावपाकूच जाय. ना जाल्यार जनरल कॅटेगरीचेर हो व्हडलो अन्याय जातलो. जनरल कॅटेगरीच्या लोकांक तुम्ही फसयतात. जो खरोच जनरल कॅटेगरी भितर गरीब मनीस आसा, ह्या क्रायटेरियन पूर्णपणे पात्र ठरता आणि ज्याची पात्रता आसा त्या संदर्भात नोकरी करपाची, त्या मनशाक जर ही सर्टिफिकेट मेळना आणि कोण तरी आपल्याकडे सगळें आसून फक्त पॉलिटिकल फेवराचेर ही सर्टिफिकेट मेळयता आणि ते नोकऱ्यो आणि त्या संदर्भातल्यो शैक्षणिक संधी मेळयता जाल्यार हो व्हडलो अन्याय हो ह्या जनरल कॅटेगरीचेर जातलो. आणि त्या खातीर येता त्या डिसेंबर म्हयन्याच्या असेंब्ली सेशना भितर हांव विनंती करता गोंय विधानसभेतले जे जनरल कॅटेगरीचे जे आमदार आसात त्या आमदारांनी हो विषय मांडचो आणि ह्या विशयाचेर क्लॅरिटी हाडून हाचो एक व्यवस्थित पद्धतीने एक एसओपी तयार करचो आणि बेज ऑन दॅट एसओपी ही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट म्हणटात ती मेळपाक जाय. नाजाल्यार हाचो पुरायपणान दुरुपयोग जातलो. मागीर जसो कॅश फॉर जॉब प्रकरण चलता तशेंच EWS फॉर जॉब जातले आणि तातूंत पात्र जे मनीस आसात ते पात्र मनीस ह्या न्यायापासून वंचित उरतले. आता आणि एक महत्वाची गजाल तिवूय ह्या संदर्भात आमच्या नदरेक कांय लोकांनी हाडून दिली. आता त्या गजालीचो ह्या गजालीकडे संबंध कितें? तर ताचो संबंध वेगवेगळ्या पद्धतीन आसूं येता किंवा नासूं येता. तर देवानंद प्रभाकर प्रभू जो जॉयंट मामलेदार आसा ज्याच्या विरोधान ही कंप्लेंट फायल जाल्ली आसा डायरेक्टरेट ऑफ विजिलन्स, पुलीस स्टेशन, डेप्युटी कलेक्टर, साऊथ गोवा कलेक्टर. तर जो कंप्लेनंट आसा विशान कामत, त्या कंप्लेनंटाच्या आड एक FIR रजिस्टर जाला आणि तो FIR रिगार्डिंग लँड ग्राफ प्रकरणान खोर्जुवे हांगासर एका जमनीच्या संदर्भात ती जमीन बनावट मृत्यूपत्र तयार करून ती जमीन विकपाचो प्रयत्न जालो आणि तातूंत विशान कामत हाचो आस्पाव आसा आणि विशान कामत अँड अदर्स हांचेर म्हापसा पुलीस स्टेशनान FIR रजिस्टर जाल्लो आसा. आता ह्या प्रकरणाचो
संबंध देवानंद प्रभूकडे कसो लाव येता जाल्यार देवानंद प्रभू हो बार्देजाचो मामलेदार असल्या कारणान जॉयंट मामलेदार असल्या कारणान घडये ह्या संदर्भात ताचो लिंक आसपाक शकता. पुणून विशांत कामत हाच्या आड FIR रजिस्टर जाला त्या फॉर्ज मृत्यूपत्राच्या संदर्भात. हो एक जालो विषय. दुसरो विषय हाचो अर्थ किंवा ह्या खातीर विशांत कामत हांणी जी कंप्लेंट केल्या ती कंप्लेनाक काय अर्थ उरना काय कितें असो ताचो अर्थ जाता काय कितें ना. विशांत कामताचेर जरी FIR रजिस्टर जाल्लो आसा तरी तांणी जी कंप्लेंट केल्या आनी त्या कंप्लेनी भितर तांणी ज्यो गजाली दाखोवन दिल्या त्या गजालीचें इन्व्हेस्टिगेशन जावचें पडटलें. विशांत कामताचो इंटेंट कितें ताचो घडये इंटेंट वेगळो आसूं येता पुणून त्या इंटेंटाच्या अंडर तांणी कागाळ केल्या त्या सिरियस एलिगेशनाचेरूय तशाच पद्दतीन इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन जावचें पडटलें आनी त्या इन्व्हेस्टिगेशनांतल्यान त्या कंप्लेनीचेर डिसिजन जावचें पडटलें बेगींतल्या बेगीन. कारण ह्या मनशाच्या इंटेंटाचेर डिपेंड रावन तांणी केल्लेली सिरियस एलिगेशन्सा कडेन दुर्लक्ष जावपाक शकना आनी त्या खातीर आमकां दिसता की विशांत कामत हाचेर जरी FIR रजिस्टर जाल्लो आसत पुणून तांणी ही जी कंप्लेंट केल्या त्या कंप्लेनी भितर जी सिरियस ऑब्झर्वेशन्स आनी सिरियस गजाली तांणी ज्यो ऑथॉरिटींच्या मुखार हाडल्यात त्या सगळ्या गजालींची इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन जावचें पडटलें आनी ह्या संदर्भात योग्य तो डिसिजन हो जावचो पडटलो. आतां हे सगळें प्रकरण हे इतल्या मेरेन पावत म्हणून आमी विचार करूंक नासलो कारण सगळ्यात महत्वाचो म्हणटात तो संवाद आनी त्या खातीर म्हाजी सदांच तुमच्या कडेन एक विनंती आसता की आमी जेन्ना खंयच्याय विशयाचेर व्हिडिओ करतात त्या विशयाचेर तुमचें कितें मत तुमकां कितें दिसता. घडये आमच्या कडल्यानूय चुकीच्या पद्दतीन कांय गजाली इंटरप्रीट जावपाक शकतात तर तुमचें ताचेर कितें मत हें जर तुमी कमेंटांतल्यान जर सांगलें जाल्यार त्या विशयाचो आनीक सखोल अभ्यास करप शक्य जाता आनी मागीर तातूंतल्यान घडये आमच्या कडल्यान कांय चूक घडल्या ती चूक सुदरोवपाची आमकां संदी मेळटा आनी त्या खातीर हो संवाद जावप खूब गरजेचो. ह्या एका व्हिडिओ उपरांत ज्या पद्दतीन वेगवेगळ्या घटकां कडल्यान फोन आयले आनी वेगवेगळ्यो गजालींचेर तांणी ज्या पद्दतीन स्पश्टीकरण दिलें तें तुमच्या मुखार दवरप खूब गरजेचें आसलें कारण ह्या विशयाचेर सगळ्या लोकांक क्लॅरिटी येवप खूब गरजेची. कारण तुमच्या मनान नाजाल्यार कांय ह्या पॉलिटिशियनांनी जे एक इमेज तयार केल्या की EWS सर्टिफिकेट घे रे. EWS म्हटल्यार इकॉनॉमिकली विकर सेक्शन हे पयलीं समजून घे आनी जनरल कॅटेगरी भितर जो मनीस गरीब आसा ज्याच्या कडेन व्यवस्थीत पद्दतीन जमीन ना इन्कम ना त्याच मनशाक ही सर्टिफिकेट मेळटा. तुम्ही हाडा रे दितलो रे तलाटी सांग तलाटी तुजो फ्रेंड मरे तो दितलो मामलेदार तुजो फ्रेंड मरे तो दितलो अशें म्हणून सर्टिफिकेटी हाडप आनी ह्या गजालींचो लाभ घेवप हे तुम्ही घेवं शकतात. म्हणून फाल्यां जर कोण तरी RTI नाजाल्यार वेगळ्या पद्दतीन जर तुमच्या आड कंप्लेंट करपाक गेलो जाल्यार तुम्ही फसपाक शकतात आनी हो एक प्रचंड प्रमाणान एक मानसीक त्रास ह्या लोकांक जावपाक शकता आनी त्या खातीर आमची विनंती आसा सरकारा कडेन की ह्या EWS सर्टिफिकेटीच्या बाबतीत जी अनिश्चितता आसा अनक्लॅरिटी जी आसा ती पयस जावन हाचे भितर क्लॅरिटी येवची पडटली. क्रायटेरिया जो सेंट्रल गव्हर्नमेंटान फिक्स केल्या तो गोंयांत तशा पद्दतीन लागू जावपाक शकना. गोंयांत त्या क्रायटेरियाचेर आनीक क्लॅरिटी येवपाची गरज आसा. ती सगळी क्लॅरिटी हाडून व्यवस्थीत पद्दतीन एक SOP तयार करून तलाठी आनी मामलेदारा कडल्यान योग्य मनशाकूच सर्टिफिकेट मेळटली हाची जतनाय ही म्हाका दिसता सरकाराक घेवची पडटली प्रशासनाक घेवची पडटली आनी ह्या विशयान क्लॅरिटी हाडची पडटली. आता देवानंद प्रभाकर प्रभू हाच्या आड जी कंप्लेंट फायल जाली आसा त्या कंप्लेनीचेर बेगींतल्या बेगीन ताचेर इन्क्वायरी जावची इन्व्हेस्टिगेशन जावचें आनी त्या संदर्भात डिसिजन जावचो. कांय जाणांचें अशें म्हणणें आसा की ह्या बाबतींत विदाउट पॉलिटिकल इंटरफियरन्स हे जावपाक शकना. म्हटल्यार ताका EWS सर्टिफिकेट मेळोवन दिवपा पासून ते ताका तो जॉब दिवपा पर्यंत खंयच्या तरी एका पॉलिटिशियनाचो हात आसपाक शकता. आता त्या एंगलान म्हाका दिसता ह्या विशयाचो तपास जावचो पडटलो आनी तशें जर जाला चुकीच्या पद्दतीन जर जाला जाल्यार बेगींतल्या बेगीन ताचेर एक्शनूय जावची पडटली. पुणून ह्या देवानंद प्रभाकर प्रभू ह्या केसीच्या निमतान EWSाचो विशय जो आसा तो खूब महत्वाचो विशय जाचेर आमी म्हाका दिसता मॅक्झिमम पद्दतीन क्लॅरिटी तुमच्या मुखार दवरलेली आसा आनी आमची विनंती आसा सगळ्या आमच्या आमदारां कडेन आनी स्पेशली जनरल कॅटेगरींतल्या आमदारां कडेन की ह्या विधानसभेन
ह्या EWS सर्टिफिकेटीच्या संदर्भात क्लॅरिटी येवपा खातीर तुम्ही चर्चा करची, ताचेर क्लॅरिटी हाडची आणि सरकारा कडल्यान एक व्यवस्थित पद्धतीन SOP तयार करून त्या SOPच्या माध्यमांतल्यान ही EWS सर्टिफिकेट इश्यू जावची. तर अशाच तरेन वेगवेगळे विषय आम्ही तुमच्या मुखार हाडत रावतले. आमचे गांवकारी YouTube चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. आमचे व्हिडिओ तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लाईक करात, शेअर करात, ताचेर कमेंट करात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. गांवकारी हे पुरायपणान तुमच्या सपोर्टाचेर चलपी चॅनल. तुमचो सपोर्ट आमच्या खातीर खूप महत्वाचो. आमच्या युट्यूबाचेर मेंबरशीप ऑफर तुमकां आसा. ती मेंबरशीप ऑफर एक्सेप्ट करून तुम्ही आमकां सपोर्ट करपाक शकतात. गुगल पेचेर तुम्ही आमकां मिनिमम 119 रुपीज आमकां गुगल पेचेर तुम्ही पे करून गांवकारीक सपोर्ट करपाक शकतात. फेसबुकाचेर तुम्ही स्टार डोनेट करून आमकां सपोर्ट करपाक शकतात. तुमचो सपोर्ट होच आमच्या अस्तित्वाचो मंत्र आसा. तुमकां जर खरेंच दिसता की गांवकारी बरें काम करता, नाजाल्यार गांवकारी हे पत्रकारितेच्या नदरेंतल्यान कितें तरी बरें करता, जाल्यारूच तुमचो सपोर्ट आमकां जाय. तुमचो सपोर्ट जर आमकां मेळना हाचो अर्थ गांवकारीच्या ह्या कामाक कांयच व्हॅल्यू ना असो ताचो अर्थ जातलो. आता व्हॅल्यू आसा काय व्हॅल्यू ना हो तुमचो व्हॅल्युएबल सपोर्टूच थारयतलो. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.